कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत 72 झोपडपट्ट्या आहेत। या झोपडपट्टी धारकांना कल्याण डोंबिवली महापालिकेने अव्वाच्या सव्वा मालमत्ता कर आकारण्यास सुरुवात केली। हा कर सामान्य झोपडपट्टी धारकांना भरणे शक्य नाही। हा कर रद्द करण्यात यावा या मागणीसाठी भाजपाचे पदाधिकारी शशिकांत कांबळे आणि नंदू परब यांच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार ही भेट घेण्यात आली। या प्रकरणी भाजप लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे। आज महानगरपालिकेचे आयुक्त माननीय अभिनव गोयल साहेब यांची आणि उपायुक्त ज्या टॅक्सचे आहेत गायकवाड मॅडम यांची भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने आम्ही सर्वांनी भेट घेतली। त्यामध्ये आपले जिल्ह्याचे नंदूजी परब आहेत, आम्ही सगळे पदाधिकारी आहोत। महानगरपालिका क्षेत्रामध्ये असणाऱ्या झोपडपट्ट्यांना येणारा टॅक्स जो आहे तो टॅक्स खूप मोठ्या प्रमाणात अव्वाच्या सव्वा प्रमाणात आता महानगरपालिकेने द्यायला सुरुवात केलेली आहे। जे कोर कुठली तरी अमरावतीची संघ ट्रस्ट आहे, संस्था आहे, त्यांच्यामार्फत हा सर्वे होतो आहे आणि त्यांच्याकडनं सर्वे होऊन हा टॅक्स खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स आहे, भरूच शकत नाही झोपडपट्टीतील लोक। एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स त्यांनी दिलेला असल्यामुळं आम्ही आयुक्त महोदयांना विनंती केली की आम्ही टॅक्सच्या विरोधात नाही आहे, पण आम्हाला अव्वाच्या सव्वा टॅक्स दिला तर गरीब लोक, झोपडपट्टीतली लोक हे भरणार नाहीत, भरू शकणार नाहीत। आज माझं सकाळी रवींद्र चव्हाण साहेबांशीही बोलणं झालं। आम्ही या विषयामध्ये कदाचित सगळे भारतीय जनता पार्टी शिष्टमंडळ आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊ चव्हाण साहेबांच्या माध्यमातून। पण आयुक्तांच्या कानावर ह्या सगळ्या आम्ही गोष्टी घातल्यानंतर त्यांना सांगितलं एकतर भुईभाडं तुम्ही आकारा झोपडपट्ट्यांना किंवा सेवाशुल्क आकारा, तुमच्या हिशोबाने जे आकारायचे आहे ते। पण गेले 6 वर्षापासूनचं एकत्रितपणे टॅक्स किंवा एकदमच एवढ्या मोठ्या प्रमाणातला टॅक्स झोपडपट्टीतील लोक भरू शकणार नाहीत। त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे भारतीय जनता पार्टीची की आपण लवकरात लवकर यावरती विचार करावा आणि कमीत कमी टॅक्स आणि कमीत कमी सेवा शुल्क किंवा भुईभाडं कसं आकारता येईल याकरता प्रयत्न करावा। या गरीब वस्त्यांना महानगरपालिकेने खूप मोठ्या प्रमाणात अव्वाच्या सव्वा टॅक्स लावलेला आहे। त्यामध्ये अनेक वेगवेगळे टॅक्स आहेत, म्हणजे मलनिसर्गाचा टॅक्सपासून ते शिक्षणाच्या टॅक्सपासून उगट टॅक्सपासून हे सगळे टॅक्स वेगवेगळे आहेत। इमारतीमध्ये आणि बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या माणसाला पण एवढा टॅक्स आलेला नाही। आता झोपडपट्टीमधली लोक ही हातावरचं पोट असतं, कष्टकरी समाज आहे, तो झोपडपट्टीमध्ये म्हणून राहतो। आम्ही सकाळी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांशी बोललो, त्यांच्या निर्देशानुसार आम्ही माननीय आयुक्त साहेबांची भेट घेतली आणि आमची विनंती केली की आमचं मत मांडलं झोपडपट्ट्यांना टॅक्स तुम्ही जरूर लावा, पण त्यामध्ये तुम्ही जी शास्ती लावलेली आहे, आगाऊ टॅक्स लावलेला आहे, अव्वाच्या सव्वा टॅक्स लावलेला आहे, तो तुम्ही